नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 संभाव्य प्रश्नपत्रिका चौकीदार गट ड याविषयीचे राष्ट्रीय चालू घडामोडी याविषयीचे प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? बघा, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर त्या कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. प्रश्न क्रमांक 2. भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? बघा, भारताचे सध्याचे पंतप्रधान म्हणून कोणती व्यक्ती विराजमान आहे? तर ते कोण आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी. बघा, आता आपल्या याच्यातच दुसरा प्रश्न, जे भारताचे पंतप्रधान असतात तेच काय असतात? नीती आयोगाचे अध्यक्षसुद्धा असतात. आपल्याला जर प्रश्न विचारला की नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर ते कोण आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. प्रश्न क्रमांक 3. सध्याचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? बघा, भारताचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते सध्या कोण आहेत? असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर ते कोण आहेत? राजीव कुमार. प्रश्न क्रमांक 4. भारताच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन कधी झाले? बघा, भारतामध्ये जे नवीन संसद भवन निर्माण झालेलं होतं आहे तर त्याचे उद्घाटन कधी झालं? तर त्याचे उद्घाटन हे 28 मे 2023 या दिवशी झालेले आहे. प्रश्न क्रमांक 5. इस्रोने चंद्रयान 3 कोणत्या दिवशी चंद्रावर यशस्वीपणे उतरविले? बघा, इस्रोने काय केलेलं आहे की 23 ऑगस्ट 2023 या दिवशी काय केलेलं आहे? चंद्रयान 3 हे चंद्रावर यशस्वीपणे उतरविले आहे. प्रश्न क्रमांक 6. भारतातील सर्वात लांब सागरी पूल कोणता? बघा, भारतातील जो सर्वात लांब सागरी पूल कोणता आहे? तर तो अट्टल सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा काय आहे? भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे. प्रश्न क्रमांक 7. G20 शिखर परिषद 2023 कोठे पार पडली? बघा, G20 जे शिखर परिषद आहे 2023ची ते कोठे पार पडलेली आहे? तर ती भारताची राजधानी नवी दिल्ली या ठिकाणी काय झालेलं आहे? पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिले AI शहर कोणते बनणार आहे? बघा, भारतातील पहिले AI शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते किंवा भारतातील पहिले AI शहर कोणते बनणार आहे? तर ते लखनौ हे बनणार आहे. प्रश्न क्रमांक 9. बघा, सध्याचे भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? बघा, आपल्याला प्रश्न विचारला आहे की भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर ते कोण आहेत? राजनाथ सिंह हे भारताचे संरक्षण मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 10. देशातील पहिले डिजिटल राज्य कोणते आहे? बघा, देशातील पहिले डिजिटल राज्य म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? तर पहिले डिजिटल राज्य आहे केरळ. प्रश्न क्रमांक 11. नमो भारत ही काय आहे? बघा, नमो भारत ही काय आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर नमो भारत ही भारतातील पहिले प्रादेशिक रॅपिड ट्रेन आहे. प्रश्न क्रमांक 12. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत कधी पार पडला? बघा, जो राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा जो मोठ्या उत्साहामध्ये ज्या ठिकाणी लाखो भाविक आले होते तो सोहळा कधी पार पडलेला आहे? तर तो 22 जानेवारी 2024 या दिवशी काय केलेला आहे? पार पडलेला आहे. प्रश्न क्रमांक 13. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? बघा, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे पंतप्रधान असतात. तर सध्याचे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? बघा, गृहमंत्री म्हणून भारताच्या पदावर कोण विराजमान आहेत? तर ते कोण आहेत? अमित शहा हे भारताचे गृहमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 15. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रामसर स्थळे आहेत? बघा, भारतातील असं कोणतं राज्य आहे की ज्या ठिकाणी सर्वात जास्त रामसर स्थळे आहेत? तर ते कोणते आहे? तमिळनाडू या ठिकाणी सर्वात जास्त रामसर स्थळे आहेत. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे रामसर स्थळे असणारे ठिकाण कोणतं आहे? तर ते महाराष्ट्र हे आहे. प्रश्न क्रमांक 16.
महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? बघा, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन हे काय आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? की जे की एकनाथ शिंदे हे काय झालेले आहेत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री कोण आहेत? बघा, महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर ते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे होते, परंतु अजित पवार यांचे पाठीमागील दुर्घटनेमध्ये काय झालं? निधन झाले. म्हणूनच त्यांच्या जागी त्यांच्या ज्या पत्नी आहेत सुमित्रा पवार या काय झालेल्या आहेत? विराजमान झालेल्या आहेत. म्हणजेच महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस आणि सुमित्रा पवार या महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राचे सध्याचे आदिवासी विकास मंत्री कोण आहेत? बघा, महाराष्ट्राचे सध्याचे आदिवासी विकास मंत्री कोण आहेत? तर ते डॉक्टर विजयकुमार गावित हे महाराष्ट्राचे सध्याचे आदिवासी विकास मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? बघा, महाराष्ट्रामध्ये जी विधानसभा आहे त्या विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते राहुल नॉर्वेकर हे काय आहेत? महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला नुकतेच छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्यात आले? बघा, नुकतेच काय झालेलं आहे की काही शहराला नवीन नाव देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये औरंगाबाद या शहराला छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्यात आलेले आहे. तर महाराष्ट्रातील कोणत्या शहराला छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्यात आलेले आहे? तर औरंगाबाद. बघा, त्याच प्रकारचा दुसरा प्रश्न. धाराशिव हे कोणत्या शहराचे नवीन नाव आहे? तर ते कोणत्या शहराचे नवीन नाव आहे? उस्मानाबाद. बघा, आता हेच प्रश्न आपल्याला आदला बदल करून कसा विचारतात की उस्मानाबाद या शहराचे नवीन नाव काय आहे? धाराशिव. तर धाराशिव, त्याच्यानंतर धाराशिव या शहराचे जुने नाव काय आहे? तर ते निश्चितच उत्तर काय येणार आपलं? उस्मानाबाद. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? बघा, महाराष्ट्राच्या सध्याच्या पोलीस महासंचालक या रश्मी शुक्ला या आहेत. प्रश्न क्रमांक 24. लेक लाडकी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? बघा, लेक लाडकी ही जी योजना आहे ती कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर ती महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील पहिले वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 शहरादरम्यान धावली? बघा, महाराष्ट्रातील जी पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे ती आपल्याला विचारले की कोणत्या 2 शहरादरम्यान धावली? तर ती मुंबई ते पुणे या 2 शहरादरम्यान काय झालेलं आहे? धावलेली आहे. प्रश्न क्रमांक 26. पुणे मेट्रोच्या नवीन मार्गाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? बघा, पुणे जी मेट्रो आहे या नवीन मार्गाचं जे उद्घाटन आहे ते नुकतेच कोणाच्या हस्ते झालेले आहे? तर ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 हा जे प्रसिद्ध अभिनेते, मराठी अभिनेते अशोक सराफ यांना काय झालेला आहे? हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 28. नुकताच साखरशाळा उपक्रम कोणत्या राज्यात चर्चेत होता? बघा, नुकताच जो साखरशाळा उपक्रम आहे हा कोणत्या राज्यात चर्चेत होता? तर हा उपक्रम जे की महाराष्ट्र राज्यात काय होता? चर्चेत होता. प्रश्न क्रमांक 29. मुंबईच्या कोस्टल रोडला कोणाचे नाव देण्यात आले आहे? बघा, जो मुंबईचा कोस्टल रोड आहे या रोडला इथं विचारले की कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर ते नाव हे छत्रपती संभाजी महाराज यांना काय झालेलं आहे की मुंबईच्या कोस्टल रोडला यांचे नाव देण्यात आलेले आहे. बघा, हाच प्रश्न तुम्हाला कसा विचारतात की छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव कोणत्या रोडला देण्यात आलेले आहे? तर आपलं उत्तर काय येईल? मुंबई कोस्टल रोड. प्रश्न क्रमांक 30. नाशिकच्या काळाराम मंदिर भेटीमुळे
नुकतेच चर्चेत आलेले व्यक्तिमत्व कोणते? बघा, नाशिकचे जे काळाराम मंदिर आहे यांच्या भेटीमुळे नुकतेच चर्चेत आलेले व्यक्तिमत्व म्हणजे त्या व्यक्ती कोण आहेत? तर त्या व्यक्ती कोण आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी या आहेत. प्रश्न क्रमांक 31. 2024च्या T20 विश्वचषक विजेता कोणता देश ठरला? बघा, जी 2024ला T20 विश्वचषक स्पर्धा झाली होती त्याचा विजेता कोण ठरला होता? तर भारत देश हा ठरला होता. प्रश्न क्रमांक 32. IPL 2024चा विजेता संघ कोणता? बघा, जी IPL स्पर्धा झाली होती 2024ला तर त्या स्पर्धेचा आपल्याला विचारले की विजेता संघ कोणता होता? तर कोलकाता नाईट रायडर्स हा होता. प्रश्न क्रमांक 33. नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा, जो प्रसिद्ध खेळाडू नीरज चोप्रा हा आपल्याला विचारले की कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नीरज चोप्रा हा भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. तो प्रसिद्ध भालाफेक खेळाडू म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 34. 2024चे ऑलिम्पिक सामने कोठे झाले? बघा, 2024ला जे ऑलिम्पिक सामने झाले होते ते इथे विचारलेले आहे की कोणत्या ठिकाणी झाले? तर जे की पॅरिस फ्रान्स या ठिकाणी काय झालेलं होतं? 2024चे ऑलिम्पिक सामने झाले होते. प्रश्न क्रमांक 35. भारतरत्न पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? बघा, आपल्याला इथं एकच नाव सांगितलेलं आहे परंतु आपण भरपूर नावं सांगितलेले आहे की 2024ला भारतरत्न पुरस्कार हा प्रामुख्याने कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, MS स्वामीनाथन, चौधरी चरण सिंग आणि PV नरसिंह राव यांना काय झालेला होता की हा पुरस्कार मिळालेला होता. प्रश्न क्रमांक 36. अर्जुन पुरस्कार 2023 कोणत्या क्रिकेटपटूला मिळाला? बघा, 2023चा जो अर्जुन पुरस्कार आहे हा कोणत्या क्रिकेटपटूला मिळालेला होता? तर तो मोहम्मद शमी या क्रिकेटपटूला मिळालेला होता. प्रश्न क्रमांक 37. दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? बघा, जो दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार आहे 2023चा तो कोणाला मिळालेला आहे? तर जो की वहिदा रहमान यांना काय झालेला आहे? हा पुरस्कार प्राप्त करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 38. विम्बल्डन 2024 पुरुष एकेरीचा विजेता कोण? बघा, ज्या विम्बल्डन 2024च्या पुरुष एकेरीच्या स्पर्धा झालेला होता की त्याच्यात आपल्याला विचारले की विजेता कोण होता? तर तो कार्लोस अल्काराज हा काय होता? त्यामध्ये विजेता होता. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्रातील पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण? बघा, महाराष्ट्रातील पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण? तर ती कोण आहे? प्रतीक्षा बागडी ही महाराष्ट्रातील पहिली महाराष्ट्र केसरी महिला आहे. प्रश्न क्रमांक 40. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? तर तो प्रामुख्याने सात्विक साईराज रॅंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना काय झालेला आहे? हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि हे कोणते खेळाडू आहेत? तर ते बॅडमिंटन खेळाडू आहेत. प्रश्न क्रमांक 41. लाडकी बहीण योजना कोणत्या राज्याची आहे? जे की महाराष्ट्रात सध्या खूप चर्चेत असलेली व सामान्य महिलांना लाभ देणारी ही योजना कोणत्या राज्याची आहे? तर ती महाराष्ट्र राज्याची आहे. प्रश्न क्रमांक 42. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कशासाठी आहे? बघा, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कशासाठी आहे? तर ती जे कारागीर लोक आहेत त्यांच्या काय झालेलं आहे? कारागिरांच्या मदतीसाठी आहे. प्रश्न क्रमांक 43. सध्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे RBIचे गव्हर्नर कोण आहेत? बघा, सध्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे RBIचे गव्हर्नर कोण आहेत? तर ते कोण आहेत? शक्तिकांत दास हे आहेत. प्रश्न क्रमांक 44. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश CJI कोण आहेत? तर भारताचे सध्याचे सरन्यायाधीश हे न्यायमूर्ती
धनंजय चंद्रचूड हे आहेत. प्रश्न क्रमांक 45. ISROचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? बघा, ISRO म्हणजे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते एस सोमनाथ हे काय आहेत? इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 46. DRDOचे अध्यक्ष कोण आहेत? बघा, जी DRDO आहे याचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचे सध्याचे अध्यक्ष हे समीर व्ही कामत हे काय आहे? DRDOचे सध्याचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 47. BCCI चे अध्यक्ष कोण आहेत? बघा, BCCIचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर जे की रॉजर बिन्नी हे काय आहेत? BCCIचे सध्याचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 48. जागतिक बँकेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर सध्याचे अध्यक्ष हे अजय बंगा हे काय आहेत? की सध्याचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 49. भारताचे सध्याचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत? बघा, भारताचे सध्याचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत? उत्तर एस जयशंकर हे काय झालेले आहेत? की भारताचे सध्याचे परराष्ट्रमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 50. PM सूर्योदय योजना कशाशी संबंधित आहे? बघा, PM सूर्योदय योजना जे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे, ही कशाशी संबंधित आहे? तर घरावर सोलार पॅनल बसवणे याच्याशी संबंधित आहेत. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी संध्या खित्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.